सो गाईज, तर आपण आजचा घरून जेवण करून आलेलो आहे शेतात. तर शेतात आपल्याला आज गड्डा बांधायचं. एक गड्डा ते पाईप आहे, तर ते पाईप काढायचं आहे. 3-4 दिवसावरून चालू, 3-4 नाही म्हणजे 5-6 दिवसावरून चालू गड्डा. पण फायनली आता आज मी एकटाच आलेलो आहे शेतात. पप्पा बी आहे घरी, पण पप्पा घरी काही काम आहे म्हणून पप्पा घरी थांबलेले. आणि आता मी एकटाच आलेलो आहे शेतात. तर चला जाऊया शेतात आणि ते गड्डा घालूया. आणि स्पेशली काही सर्वांना हॅपी न्यू इयर. आज 1 जानेवारी. तर सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं तर नवीन वर्ष आपला गुढीपाडव्याला असतो, पण तरी पण आज पण एक नवीन वर्षाची, त्याच्यामुळं सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. चला जाऊया शेतात आणि घुमूया गड्डा. ते एक सध्या नवीन शॉट. सोपं आहे का? सोपं आहे का? असं आहे. सो गाईज, तर ब्लॉग मध्ये काहीतरी अजून इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी, पण काय करू काही समजत नाही गाईज. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा गाईज नक्की की अजून ब्लॉगमध्ये असं काय नवीन ॲड करायला पाहिजे की ज्याने तुम्हाला अजून भारी ब्लॉग आवडेल. तुम्ही सांगा गाईज कमेंटमध्ये. तसं माझं तर चालूच प्रयत्न. गाईज, तर फायनली आपण पोचलो आहे शेतात. आणि आपलं सप्पर तर आणि वासर इथं बाहेर बांधले आहे. तर आता चला पहिले सप्पर उघडू आणि आपले अवजारं काढू आणि मग सुरू करू आपलं काम. तुम्हाला गड्डा पण कुठं करायचं दाखवतो गाईज मी. पहिले सप्पर उघडून घेऊ. सप्पर आज मस्त पप्पानं सकाळी साफ करून ठेवले वाटतं. मेंढ आहे, आपले पावडे, टिक्कम पावडा आणि आपल्याला कुदळी. तर याला म्हणतात काय टिक्कम. आणि हा आहे टिक्कम. बाहेर टिक्कम काढला. आता काढत आहे पावडं. तुम्हाला पावडं दाखवतो काहीच. पावडं लहानवाले भारीवाला पाहिजे आपल्याला. मोठं आहे तिकडं असेल दुसऱ्या ठिकाणी, त्याच्यामुळे लहानवाले. तर हे पावडं याला म्हणते पावडं. तर हे पण पावडं बाहेर घेतलं. आणि आता घेऊ कुदळी. तुम्हाला कुदळी दाखवतो काहीच. कुदळी म्हणते का हिला? तुला म्हणत्या पहार म्हणते का तिला? सॉरी, ही पहार आहे. पहार पण घेतलेली आपण बाहेर. आणि अजून जर काही लागलं समजा माती काढायला त्यासाठी घेतो आपण एखादी प्लेट. तर मला बहुतेक काही भेटणार नाही, पण आपल्याला एक जुगाड करणे स्टँडचा. फोनसाठी स्टँडचा जुगाड कसा करावा लागेल मी दाखवतो तुम्हाला कमेंट हे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहत राहा. आपला जुगाड तयार आहे काहीच. मी काय केलेलं माहिती आहे का? पाईपाला असं दोन्हीकडून कट करून ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे असं दाखवतो मी तुम्ही. हे असं याच्यात जे ते असं फोन फिट करायचं. चला फिट करू फोन आणि तुम्हाला दाखवतो मी कुठं गड्डे करायचं. इथं हे आपलं इथं हे गांडूळ खत आहे. आणि याच्या जवळच इथं ह्या इथं आपण इथं तुम्हाला दाखवतो मी. इथं आपलं हे इथं पाईपचं कनेक्शन आहे. तर हे आपलं चांगलं उघडं करायचं आहे आणि इथं नेट जोडायचं आहे पाईप ते. तर चला आपण एकदा स्टँड लावून घेऊ आणि मग गड्डा खांदायला सुरू करू. एन्जॉय करा वासरा.
आपल्याला हे ओपन केलेलं आहे आपण इकडं. हे मेन फक्त हेच होतं. झालं आता गट्टे काढून. आता आपण चाललेलो आहे घरी. तर चला जाऊया घरी आणि आता बघूया घरी काय काय नाही. पुन्हा यायचं वाटतं शेतात. तर चला पहिले जाऊया घरी आणि मग बघूया. हेच तरी तर आपल्या सपरापुढं पण खूप घाण झालेली आहे. तर आता हे स्वच्छ करू आपण. तुम्ही ट्रान्झॅक्शन बघा. बघू शकता काहीच तुम्ही जे स्वच्छ केलेलं आहे आपण. एकदम ओके मध्ये सगळं कचरा तो तिकडे नेऊन टाकलेला आहे आणि तो जाळून टाकू आता नंतर. आणि आता मस्त गोदर टाकलेलं एक झोप बीप घेऊन मग जाऊ घरी. सो गाईस, तर आमच्या गावात एक लग्न आहे. तिकडं आम्ही आता मित्र आणि आम्ही सर्व चाललेलो आहे लग्नामध्ये. हे आमचे सर्व मित्र परिवार आणि इकडं लग्न आहे. खूप मोठं आहे ओपन मंडप. ते तिकडं लग्न आणि पब्लिक खूप आहे गाईस. तर चला बघूया डेकोरेशन कसं आहे काय. सेट खूप दूर आहे. साईडला ट्रॅफिक झालेली आहे. आम पैसे चाललेले आहे. तर चला जाऊया लग्नात. डेकोरेशन आहे गाईज. एंट्री गेट खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे. बापरे. तर फायनली लग्न कंप्लीट झाले आहे आणि जेवण जेवण पहिलाच फंक्शन बसलो आम्ही. तर जेवण जेवण करून लगेच घरी निघलेलो आहे. जेवण जेवण करून आता आम्ही सगळे चाललेलो आहे घरी. हे आपले मित्र परिवार म्हणून आम्ही ब्लॉग बनवत नाही.